मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पोलीस आता केबिनमध्ये तेथे आलेले असतात आणि सगळी काही चौकशी करतात. मग आता सर्व ते केकचे तुकडे उचला आणि टेस्टिंगसाठी पाठवा असं पोलीस हवालदाराला म्हणतात. नंतर आता पोलीस हे प्रश्न विचारू लागतात की त्या दिवशी जी पार्टी आयोजित केली होती ती या कला मॅडमनेच केली होती का? त्याचवेळी रोहिणी म्हणते हो, त्यांनीच केली होती, पण आम्हाला त्याबद्दल जास्त काही माहीत नाही. तेव्हा पोलीस आता कलाकडे पाहतात आणि तिला बोलायला सांगतात. तेव्हा ती म्हणते हो सर, मीच ही पार्टी आयोजित केली होती. तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते तुम्ही विचारू शकताय. मग आता ते विचारतात केक तुम्हीच बनवला होता ना? त्यावरती कला म्हणते हो साहेब, केक तर मीच बनवला होता, पण त्यामध्ये विष कसं आलं ना हे खरंच मला माहीत नाही. माझी पूर्णपणे खात्री आहे हे कुणी केलंय ना नक्की ते तुम्ही शोधून काढणारच. आणि राहिला प्रश्न तर कुणाला मारण्याचा, तर मी तसा विचार सुद्धा करू शकत नाही आणि माझ्या नवऱ्याला तर नाहीच नाही. पोलीस म्हणतात की त्याचा शोध तर आम्ही लावूच. मग आता कला खूपच हायपर झालेली असते आणि अगदी तळमळीने सांगत असते की मी खरंच कुणालाही मारण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी आबा म्हणतात हे बघ कला, तू कुणालाही असं स्पष्टीकरण देत बसायची गरज नाही. तू जरा शांत हो असं म्हणून आता ते म्हणतात साहेब हे पहा, आमचा कलावर पूर्णपणे विश्वास आहे. आमचा कोणताही संशय तिच्यावर नाही, कारण ती सून आहे या घरची. ती असं कधीच काहीही करणार नाही. या केसचा निकाल लागेपर्यंत सर्व फॉर्मॅलिटीजचं तुम्हाला उत्तर सुद्धा द्यावं लागेल असं आता पोलीस म्हणतात. कला म्हणते ठीक आहे. मग पुढे आता पोलीस विचारतात मला एक सांगा, त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट वापरले होते ते कुठून आणले आहेत तुम्ही, ते जरा सांगाल का? मग कला म्हणते ते सगळं घरातलंच सामान होतं. तेव्हा कला म्हणते हो देते मी. त्याचवेळी आता ते तेथून जातात. आता सर्वजण तेथून गेल्यानंतर कला ही सोहमला विचारते एक काम करशील का रे? तो विचारतो काय झालं वहिनी, बोल ना, करतो काम. तेव्हा ती म्हणते अरे आई ना आत्ताच आजारपणातनं उठली आहे, त्यामुळे तू एक काम कर, तिकडे जा आणि आईला याबद्दल सांग, तिला जरा दिलासा दे, कारण माझ्या आईला जेव्हा हे समजलं ना तेव्हा तिला अजूनच टेन्शन येईल. तेव्हा सोहम म्हणतो हो वहिनी, तू अजिबात काळजी करू नको, मी जाईल तिकडे. तेव्हा आता सोहम लगेच जायला निघतो आणि तसं आबांना सुद्धा विचारतो. मग आबा त्याला परमिशन देतात. आता संगीता बिचारी खूपच रडत असते. ती आता देवी आई समोर बसलेली असते आणि म्हणते देवी आई, अगं तू असं का करतेस? माझ्या कलेच्या वाट्याला तू भरभरून सुख का देत नाहीस? आत्ता कुठे सुखाचे क्षण तिच्या आयुष्यात यायला लागले होते, तर पुन्हा एकदा ही अडचण. थोडे कुठे सुखाचे क्षण आले तर परत परत तीच अग्निपरीक्षा तिला द्यावी लागते. परत परत तेच आरोप तिच्यावर होतात आणि पुन्हा एकदा स्वतःला तिला सिद्ध करावं लागतं म्हणजे लागतंच. कलासारख्या स्वच्छ आणि निर्मळ पवित्र मुलीच्या पदरामध्ये तू एवढं दुःख का टाकतेस? काल तिने आणि तिच्या नवऱ्याने तिकडे स्टेजवर एवढा मोठा पुरस्कार घेतला, पण जेव्हा ते दोघेही पुरस्कार घेत होते ना तेव्हा माझं मन खरंच खूप भरून आलं होतं. पण जेव्हा केव्हा चांगलं घडत असताना तेव्हा त्याला कसला तरी डाग लागतो, त्या सुखाला नजर सुद्धा लागते. हे सगळं दुःख तिच्याच वाट्याला का येतं असं म्हणून संगीता आता खूप रडू लागते. आणि जोपर्यंत तू काही सांगणार नाही ना तोपर्यंत मी इथून अजिबात हलणार नाही असं रडतच बिचारी देवी आईला म्हणते. तर संगीताला खूपच त्रास होऊ लागतो. ते पाहून आता काजल धावतच तेथे येते आणि म्हणते की आई प्लीज तू शांत हो ग, अजिबात टेन्शन घेऊ नको असं म्हणून ती लगेच तिच्या आईला हॉलमध्ये घेऊन येते आणि म्हणते आई तू का एवढा त्रास करून घेतेस? ती लगेच बाबांना आवाज देते आणि म्हणते बाबा आईला त्रास होतोय, या ना पटकन असं म्हणून ती आता पटकन तिथे सोफ्यावर आईला बसवते. लगेच पाणी घेऊन येते. जरा संगीताला पाणी पिल्यानंतर बरं वाटतं. मग आता काजल म्हणते आई अगं तू अशी का करतेस, मला कळतच नाही. तूच नेहमी म्हणत असते ना चांगल्या लोकांच्या बाबतीत काही वाईट गोष्टी घडतात, पण त्या वाईट गोष्टी म्हणजे देव आपली परीक्षाच घेत असतो. हे बघ आई, जर तायडीला समजलं तुला एवढा त्रास होतोय तर ती धावत पळत इकडे येईल आणि तिलाही टेन्शन येईल. तेव्हा कलाचे बाबा देखील समजावतात हो संगे, अगं ती पोर धावत पळत इकडे येईल ग, पण मला नक्की विश्वास आहे आपली कला या सगळ्यातून नक्कीच मार्ग काढेन, तर तू असे हातपाय गाळू नको, एकदम शांत बस.
आता तेवढ्यातच सोहम हा तेथे येतो. सोहम आल्याबरोबर काजलला जरा धक्काच बसतो आणि ती आपली नजर दुसरीकडे करते. सोहम आणि काजल एकमेकांच्या समोर येतात आणि एकमेकांकडे पाहत राहतात. संगीताला मात्र हे पटत नाही. त्यानंतर आता सोहम हा लगेच संगीताकडे जातो आणि तिला विचारतो, काय झालं काकी, बोला ना. तेव्हा आता आपल्या कलावहिनीने काही केलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका आणि टेन्शन घेऊ नका, असं सोहम त्यांना अगदी शांत करत म्हणतो. संगीता विचारते, खरंच सोहमराव तिथे सगळं काही ठीक आहे ना? त्यावेळी सोहम म्हणतो, हो काकी, सगळं ठीक आहे तिथे. असं म्हणून तो काजलला सांगतो की काजल, यांच्यासाठी चहा घेऊन ये बरं. पुढे सोहम म्हणतो की आम्ही सर्वजण कलावहिनीच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहोत, तुम्ही काहीच काळजी करू नका. तेव्हा संगीता म्हणते, पण तिथे नक्की काय काय झालं हे सांगा ना. मग आता सोहम सगळी घडलेली परिस्थिती सांगू लागतो. तेव्हा आता हे ऐकून संगीताला खूपच वाईट वाटतं. मग त्यानंतर तेथे आता काजल येते आणि लगेच सोहमकडे चहा देऊ लागते. आता चहा घेत असताना दोघांच्या हाताचा एकमेकांच्या हाताला स्पर्श होतो, त्यामुळे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. पण नंतर सोहम पटकन हात मागे घेतो, कारण संगीताचं लक्ष त्यांच्याकडेच असतं. तेव्हा काजलला आता खूपच कसं तरी होत असतं, त्यामुळे ती आता लगेच दुसरीकडे पाहते. मग सोहम हा लगेच संगीताला चहा देतो. तर आता इकडे घरी सर्वजण हॉलमध्ये उभे असतात. कला आणि अंजू या दोघीही किचनमध्ये असतात, कारण त्या दोघींनी मिळून केक बनवलेला असतो. केकमध्ये जे काही पदार्थ टाकलेले असतात, जे काही इन्ग्रेडियंट असतात, ते सर्व इन्ग्रेडियंट पोलीस आणि कॉन्स्टेबल हे दोघेही आता त्या सगळ्याचे नमुने तपासायला घेऊन जाणार असतात. त्याचवेळी आता सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात, पुढे काय घडेल. कलाच्या चेहऱ्यावर सुद्धा ते टेन्शन अगदी स्पष्टपणे दिसत असतं. तर सोहम सुद्धा आता तेथे आलेला असतो. आता नैना ही खूप घाबरलेली असते, कारण तिच्या अंगावर जर हे प्रकरण शेकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, हे तिला पूर्णपणे माहीत असतं. त्यानंतर ती आता म्हणते, बापरे, करायला गेले एक आणि झालं वेगळं. मला माहीतच नव्हतं हे प्रकरण माझ्या अंगावर एवढं शेकेल म्हणून. म्हणजे हे लोक पोलीस वगैरे आणतील याची मला खात्रीच नव्हती. असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर ते टेन्शन स्पष्टपणे दिसत असतं. सर्वजण आपले सगळे त्या पोलिसांकडे पाहत असतात. कला काय काय सामान काढून देते त्याकडे पाहत असतात. आबा म्हणतात, अद्वैत ऐक, हे सगळं झाल्यानंतर तू कलाला तुमच्या रूममध्ये घेऊन जा आणि तिला जरा आराम करायला सांग. जे काही आहे ना बाळा, ते पोलीस शोधून काढतीलच. आता आबांनी असं म्हटल्यानंतर सरोज, रोहिणी लगेच नाक मुरडतात. त्यानंतर आता पोलीस ते सगळे इन्ग्रेडियंट घेतात आणि जायला निघतात. जाता जाता आबांना सांगतात की आता आम्ही हे नमुने तपासणार आहोत. जर यामध्ये काही आम्हाला आढळलं तर आम्ही तुम्हाला कळवू, परंतु तोपर्यंत जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या तर लगेच आम्हाला कळवा. तेव्हा ठीक आहे, असं आता आबा म्हणतात. मग त्यानंतर पोलीस हे तेथून जातात. तर नैना आपला घाम पुसत लगेच आता तिथे किचनमध्ये येते. त्यानंतर आता कला ही सर्वांसमोर येते. मग आता सरोज म्हणते, यामध्ये जर काही निघालं ना तर मग बघच मी काय करते ते. असं म्हणून ती कलाला चक्क धमकीच देते. तेव्हा कला आता खूप घाबरते. मग त्यानंतर आता आबा म्हणतात, अगं सरोज, जरा शांत राहा, किती बोलते त्या पोरीला. आणि हे पहा, आपण जर असं सर्वजण समोरासमोर उभे राहिलो ना तर नुसते वादच होत राहणार. त्यामुळे एक काम करा, सर्वजण आपापल्या रूममध्ये जा अगोदर, असं आबा सर्वांना सांगतात. त्यानंतर आता सरोज ही रागातच कलाकडे पाहते आणि लगेच पाय आपटत तेथून जाते, कारण तिला कलाचा खूप राग आलेला असतो आणि तिने मनात गैरसमज करून घेतलेला असतो की माझ्या मुलाच्या हीच जीवावर उठली आहे, म्हणून ती रागातच आता तिच्याकडे पाहत गेलेली असते. त्यानंतर आता आबा म्हणतात, जा बरं आपापल्या रूममध्ये आणि काहीतरी जरा चांगला विचार करा, तुमची डोकी सुद्धा म्हणजे शांत राहतील. अद्वैत, जा बाळा कलाला घेऊन रूममध्ये. मग अद्वैत पुढे जातो तर कला त्याच्या पाठीमागे असते आणि मग दोघेही रूममध्ये जातात. राहुल आणि त्याचबरोबर रोहिणी हे दोघेही आता हॉलमध्येच असतात. रोहिणी खूपच चिडलेली असते.
तेव्हा आता ती म्हणते, तू माझा मुलगा आहे ना, हे सांगताना माझी मान खाली घालायला लावू नकोस. आणि या अद्वैत व कलाला अडकवण्यासाठी हे जे काही दळभद्री प्लॅन करतोस ना, त्यापेक्षा काही विचार नाही केलास ना तरीही बरं होईल. मग आता नैना ही त्या दोघांकडे पाहतच राहते आणि तिलाही धक्का बसतो की हे प्रकरण आपल्या अंगावर शेकलं तर. त्यानंतर आता राहुल म्हणतो, काहीही झालं ना मम्मा, अगं तरीही मला त्या अद्वैत आणि कलाला धडा शिकवायचाच होता अगं, म्हणून सुचला ना असा प्लॅन. त्यानंतर आता रोहिणी खूपच चिडलेली असते. ती म्हणते, तू माझ्या रूममध्ये ये अगोदर, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. तेव्हा राहुलला आता भीती वाटू लागते, आता मम्माला नक्की काय बोलायचं असेल. त्यानंतर आता ते दोघेही लगेच रूममध्ये जायला निघतात. तर आता लगेच नैना मनातच विचार करते, ज्या कलाला तुम्हाला आयुष्यातून घालवायचंय त्या कलाला मीच घालवणार आहे मॉम इन लॉ, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं म्हणून ती गालातच हसते. तर दुसरीकडे आता रोहिणी रूममध्ये आलेली असते आणि खूपच चिडलेली असते. तेव्हा ती आता म्हणते, इतक्या घटना घडल्या आहेत, इतक्या वेळा तो तोंडावर पडला आहे, तरीही या मुलाला अक्कलच कशी येत नाही, एके दिवशी तो मला सुद्धा अडकवणार आहे, असं म्हणून रोहिणी खूपच चिडते. तेव्हा आता मम्मा अगं काय झालं, असं राहुल वैतागतच तेथे येतो. तेथे असणारी परफ्यूमची बॉटलच ती त्याला फेकून मारते. मग तो लगेच खाली बसतो, त्या बॉटलपासून स्वतःला वाचवतो. तेव्हा मम्मा अगं काय झालं एवढं चिडायला, असं राहुल विचारतो. तेव्हा ती म्हणते, काय झालं म्हणजे. तेव्हा आता रोहिणी म्हणते, काय करणार आहे म्हणजे, अरे तुला लाज वाटते का, ते लोक ना केकची टेस्टिंग करणार आहेत, डोक्यात शिरतंय की नाही काही. मग आता त्यावरती राहुल म्हणतो, मम्मा अगं तो केक कलाने केला होता ना, पण अगं विचार कर ना जरा, सुंठी वाचून खोकला जाईल. तेव्हा रोहिणी रागातच विचारते की काय रे, या म्हणी वगैरे कशाला म्हणतोस, अरे शेंबडं मूल सुद्धा सांगेल ना की ती कला असं काही करू शकत नाही म्हणून. आणि त्या केकचे इन्ग्रेडियंट्स चेक करतील तेव्हा सर्वांना समजेलच त्या कलाने काहीही केलेलं नाही आहे आणि तुझे उद्योगसुद्धा काही कमी नाही येत रे, ते नजरेमध्ये येणार म्हणजे येणारच. हे बघ, तुझ्या अंगावर हे प्रकरण येण्या अगोदर तुला काहीतरी करावं लागेल म्हणजे लागेलच. तेव्हा तो म्हणतो, हो मम्मा करतो काहीतरी. त्यावेळी आता ती म्हणते, काय हो, काय चाललंय काय, अरे हातपाय मार लवकर, नाही तर हे सर्व चांदेकर मिळून तुला फासावर लटकवतील, आता जा निघ. राहुल आता गुपचुपच तेथून जातो आणि आता रोहिणीला तो सांगू शकत सुद्धा नसतो की ही आयडिया फक्त नैनाचीच होती. तर इकडे रजनी ही किचनमध्ये असते. तेव्हा आता ती नैना तेथे येते आणि विचारते, आज आपण काय भाजीला बनवतोय. तेव्हा वाटण घालून चवळीची उसळ बनवतोय, असं आता रजनी तिला थोडंसं रागातच म्हणते. मग आता लगेच ती मिक्सरकडे पाहते आणि म्हणते, रजनी काकू मी करू का वाटण, मग मी तुम्हाला हेल्प करते जरा. त्यावेळी आता रजनी म्हणते, नको, कलाच्या हाताला चांगली चव आहे, ती करेल व्यवस्थित. त्यावेळी नैना म्हणते, हो तेही बरोबर आहे, तोपर्यंत मी ताटं वगैरे पुसते. मग रजनी म्हणते, हो चालेल. मग नैना पुन्हा एकदा मनात विचार करते, गालातच हसत म्हणते, अरे वा, आज तर माझा अगदी लकी डे आहे. त्यानंतर ती आता लगेच मिक्सर जवळ जाते आणि आपल्याकडे कुणी तर पाहत नाही ना याचा विचार करत ती लगेच मिक्सरचे बटन फिरवून ठेवते आणि मनातच विचार करते की चला आता सगळे आहे इथे म्हटल्यानंतर सर्वांच्या साक्षीनेच होऊन जाऊ दे काय ते, फक्त आता दुसऱ्या कुणीतरी या वाटणामध्ये हात घालू नये ना म्हणजे झालं. तेवढ्यातच तिथे आता कला येते आणि मग नंतर रजनीला विचारते, रजनी मॅडम काही करायचंय का. मग आता रजनी म्हणते, हो ते वाटण करायचंय. त्याचवेळी कला हो असं म्हणते. तेवढ्यातच तेथे नैना पुन्हा तिच्याजवळ येते आणि म्हणते की अगं कला, काय झालं, मी रजनी काकूला म्हटलं होतं की मी बनवते वाटण म्हणून, पण त्या नको म्हणाल्या, कलाच्या हाताला छान चव आहे. तर कला तिला काहीच उत्तर न देता लगेच मिक्सर जवळ जाते आणि ते वाटण करण्यासाठी सामान मिक्सरच्या भांड्यात टाकते. तर नैनाचं लक्ष फक्त आणि फक्त कलाकडे असतं, कारण कलाला काय काय होतंय ते तिला पाहायचं असतं. आणि एक खोबऱ्याचा ती तुकडा हातात घेते. तेव्हा ती आता 3, 2 आणि 1 असं म्हणते आणि तो खोबऱ्याचा तुकडा तोडून टाकते. तर इकडे कलाही लगेच
ते बटन चालू करते तर तिला माहीतच नसतं मिक्सरचे बटन हे चालू आहेत म्हणून. मिक्सर लगेच आता चालू होतो तर कलाचं बोटच त्यामध्ये जातं आणि तिला दुखापत होते. ती खूप जोरातच आई ग असं ओरडते, कारण तो मिक्सर असाच रिकामा आता फिरू लागतो, त्यातलं सर्व सामान खाली पडलेलं असतं. तेव्हा अगं कला काय झालं काय असं म्हणून आता रजनी धावतच तिच्या जवळ जाते. तेव्हा किती रक्त येतंय हे बघ बरं बाळा तू असं म्हणून रजनी आता तिला म्हणते की नैना हे करेल, तू जा बरं बाजूला जरा चल. तेव्हा आता घरातील सर्वजण धावतच तेथे येतात, कलाला काय झालं असं विचारतात. त्यानंतर नैना आता लगेच कलासाठी पाणी घेऊन येते आणि तिला प्यायला देते. मग आता रजनी म्हणते की मी हळद घेऊन आले हा, कारण खूप रक्त येतंय त्यामधून. त्यानंतर नैना आता उगीच काळजी असल्यासारखं दाखवत म्हणते की काय ग अशी कशी वेंधळी आहेस तू, असं कसं काम करतेस ग तू, हे किती लागलंय तुला असं म्हणून ती रजनीकडून लगेच हळद घेते आणि तिच्या त्या जखमेवर लावत असते. तर कला ही आता खूप रडत असते. त्यानंतर आता लगेच आता अद्वैत हा कापूस घेतो आणि ते रक्त व्यवस्थित स्वच्छ करू लागतो आणि तिला म्हणतो एक काम सुद्धा तुला धड करता येत नाही का, जरा डोकं शांत ठेवून काम करायचं असतं, तुला कळत नाही का, पण तुझ्यासारख्या धांदरट मुलीला कोण सांगणार, मीच आपला गप्प बसतो. तेव्हा आता कलाला त्याचा खूप त्रास होत असतो ते पाहून आता अद्वैत म्हणतो थोडंसं तरी झोमणारच, आता गप्प बस जरा. मग आता हळूवारपणे तिच्या जखमेवर फुंकर मारत आता अद्वैत हा तिची काळजी घेत असतो. ते पाहून इकडे सरोजचा मात्र जळफळाट होतो आणि मग नंतर रोहिणी म्हणते की सरोज वहिनी पाहिलं का, या घरामध्ये एक टीम तयार झाली, त्या टीमचं नाव आहे अद्वैत आणि कला. अगं परवा तर तू बघितलंच असेल ना, त्या अवॉर्डपेक्षा जास्त त्याला तर तिचीच पडली होती. आणि आज सकाळी तू बघितलंच असेल त्या हुरडा पार्टीमध्ये तो तिच्याकडे बघूनच गाणी गात होता. तेव्हा सरोज अजूनच रागात रोहिणीकडे पाहते. मग आता रोहिणी म्हणते वहिनी अगं सगळ्यांनी पाहिलंच आहे ना, ते तुझं लक्ष नसेल त्या गोष्टीकडे, पण काहीही म्हण तुझं आजकाल तरी कुठे या घरात चालतं असं म्हणून रोहिणी सरोजला टोमणा मारते. त्यानंतर सरोज आता रागातच अद्वैत जवळ जाते आणि त्याला म्हणते बाळा तुझं हे काम नाहीये, तू डॉक्टरांना कॉल कर. तेव्हा आता आबा म्हणतात नको, लगेच त्याने त्या जखमेमध्ये हळद भरली आहे. मग आता आईचं अद्वैत ऐकत नाही, तो तरीही आता कलाच्या बोटाला लागलेलं रक्त स्वच्छ करत असतो आणि त्या जखमेवर फुंकर मारत असतो. ते पाहून सरोजचा मात्र जळफळाटच होतो. त्यानंतर आबा म्हणतात बाळा हे झालंच कसं. तेव्हा ती म्हणते आबा मलाच माहीत नाही, अहो जेव्हा मी तिकडे किचनमध्ये गेले ना, तेव्हा मी वाटण करायला गेले तर खालून मिक्सर कोणीतरी 3वर नॉक करून ठेवला होता. तर नैना मात्र गालातच हसते. त्याच वेळी आता कला म्हणते तेवढ्यातच माझं बोट त्या फिरकीमध्ये अडकलं आणि हे सगळं घडलं. तर राहुल मात्र नैनाकडे पाहतो, कारण त्याला डाऊट आलेलं असतं नैनाशिवाय दुसरं कुणीच हे काम केलं नसेल. मग त्यानंतर आता कला ही रडत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो आबा काय म्हणाले आता, असा ठेव की हात. नंतर आबा म्हणतात बाळा तू विश्रांती घे जा आता. तेव्हा नैना म्हणते हो जा तू विश्रांती घे, आता हे रक्त बघून मलाच गरगरायला लागले, मी येऊ का तुझ्यासोबत. त्यावेळी कला म्हणते नको आता मी जाते माझी, असं म्हणून आता कला ही जायला निघते. तर आता राहुल मनातच विचार करतो की ही नैना एवढी पुढे पुढे का करत असेल, कारण हिचाच प्लॅन असेल हा असं वाटतंय. त्यानंतर आता अद्वैत हा कलाच्या हाताला पकडून तिला रूममध्ये घेऊन जातो. तर आता ते दोघेही दिसेपर्यंत सरोज खूपच रागात त्या दोघांकडे पाहत असते. तर रजनी म्हणते आबा मी स्वयंपाकाचं पाहते. आबा म्हणतात अजिबात घाई गडबड करू नको बाळा, उशीर झाला ना स्वयंपाक करायला तरीही चालेल, पण एकदम शांतपणे कर. ती आता ठीक आहे असं म्हणते. त्यानंतर नैना तेथून जाताना राहुलला थम्सअप करते. तेव्हा राहुलला समजतं हिनेच हे कारस्थान केलं. तो लगेच सांगतो मम्मा अगं पाहिलं का, हे सगळं नैनाने केलं होतं. तेव्हा आता रोहिणीला मोठा धक्काच बसतो. ती म्हणते ही नैना तर महान नालायक निघाली. हे बघ राहुल अजिबात तिच्या कोणत्याही भानगडीमध्ये तू पडायचं नाही, उगीच अडकशील, तिला जे करायचे ते करू देत. तेव्हा राहुल हो असं म्हणतो आणि मी तुला जे सांगितलंय ना त्याच गोष्टीवर तू फक्त फोकस्ड कर. तेव्हा तो हो असं म्हणतो. मग पुढे आता रोहिणी म्हणते असं काहीतरी आपल्याला करायचंय जेणेकरून सुंठे वाचून खोकला जाईल. इकडे आता अद्वैत कलाला गोळी देतो आणि म्हणतो की आता आराम कर. तेव्हा ती आता हो असं म्हणते. अद्वैत त्याचं काम करू लागतो. तर कलाच्या मनात आता येतं की असं कधीच माझ्याकडून होत नाही, मिक्सरचं बटन अगोदर कधीच मी असं ऑन ठेवत नाही, हे कसं झालं असेल कळतच नाही, असं म्हणून तिच्याकडून जरा
ते झाकण ठेवताना त्याचा आवाज येतो. त्यामुळे आता अद्वैत म्हणतो, हेच हेच हाच तुझा झाला धसमुसळेपणा. मग मिक्सरच्या बाबतीत सुद्धा तू हेच केलं असेल, मला माहीत आहे ना. स्वतःच अगोदर 3वर नॉब ठेवला असणार आणि विसरून गेली असणार. तेव्हा आता ती म्हणते की नाही रे बाबा, तुला सांगू का एक चांदेकर, हे जे काही घडतंय ना त्यामुळे माझं कशातच लक्ष लागत नाहीये. खूप मला अस्वस्थ वाटतंय, खूप रेस्टलेस होतंय. त्याचवेळी अद्वैत विचारतो, पण एवढं रेस्टलेस वाटून घेण्याची गरज काय आहे? आता संपला तो विषय, कुणीही तुझ्यावर असला आरोप करत नाहीये, समजलं? तेव्हा ती आता लगेच त्याच्याजवळ येते. तेव्हा तो विचारतो, तू उठून का आलीस? बस बरं तिकडे. मग आता ती म्हणते, मला सांग बरं एक तू, अरे माझ्या हाताला लागलं म्हणून तुला माझ्या बोटावर ते बँडेज बांधावं वाटलंच ना. अरे मग मलाही आता तुझ्याबरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या शोधून काढाव्याशा वाटतायत की हे सगळं कोण करतंय आणि का करतंय, मला हे शोधूनच काढायचंय. अरे चांदेकर, तुला पुरस्कार मिळणार होता ना परवा, त्या दिवशी तुझ्या गाडीसमोर 2 माणसं आली. अरे त्या दिवशी जेव्हा ऑफिसमध्ये सेलिब्रेशन होणार होतं त्याच दिवशी नेमकं केकमधून तुझ्यावर विषप्रयोग करण्यात आला. अरे या सगळ्या गोष्टी परस्पराशी संबंधित आहे असं तुला वाटत नाही का? तुझे कुणी शत्रू आहेत का? तेव्हा अद्वैत विचारतो, काय शत्रू? आणि माझे? असं म्हणून तो पुढे काहीच बोलत नाही. कला म्हणते, हो रे तुझेच. अरे म्हणजे कुणीतरी आहे असं ज्यांना तुझं यश पाहावत नाही आणि हे सगळं असं पचत नाही. म्हणजे तुला पुरस्कार मिळणार होता ना त्या दिवशी 2 माणसं गाडीसमोर आली आणि त्यांनी तुला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मग केकमधनं सुद्धा तुझ्यावर विषप्रयोग झाला. ते तुझं सेलिब्रेशन होतं. या दोन्ही गोष्टींमध्ये कुणीतरी आडकाठी करण्याचा प्रयत्न करतंय आणि अडचण सुद्धा निर्माण करतंय. त्याचवेळी आता अद्वैत विचारतो, काय ग, मला डिटेक्टिव्ह स्टोरी खूप वाचते का? किंवा कादंबऱ्या किंवा शोज बघतेस का? आणि म्हणूनच तुझं डोकं असं चालतंय. तेव्हा आता ती म्हणते, अरे मस्करी करू नकोस. त्यावेळी अद्वैत म्हणतो, मग इतक्या वर्षामध्ये असं कधी काही झालं नाही, असं अचानक कसं होईल सांग ना. तेव्हा कला म्हणते, हो तेच रे, परत परत नको बोलू. अरे चांदेकर, हे सगळं एवढं घडलं तरी तुला काहीच वाटत नाही का? त्यावेळी अद्वैत म्हणतो, तू ना अतिविचार करते म्हणून हे घडतं. तेव्हा कला म्हणते, बरोबर. असं म्हणून ती आता बेडवर जाऊन बसते आणि म्हणते, हो ना, मीच मूर्ख आहे, पण एवढं सगळं झालं तरी तू आपला थंडच. तेव्हा आता पुढे ती बोलू लागते की हे सगळं थोडक्यात निभवलं म्हणून ठीक आहे चांदेकर. अरे जीवावर बेतलं असतं आणि तुला काही झालं असतं तर, असं ती खूप काळजीने म्हणते. तेव्हा अद्वैत मात्र विचार करतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कलाचं मन काही अजिबात शांत बसत नाही. तेव्हा ती आता विचार करत असते की हे एकापाठोपाठ एक सगळं घडतंय. चांदेकरच्या जीवाला धोका असेल तर. त्यानंतर आता पोलीस हे तेथे येतात. तर आता राहुलला लगेच सगळ्यांसमोर आणत ते म्हणतात की आबासाहेब हाच आहे तो, यानेच हे सगळं काही केलंय. तेव्हा आता राहुल लगेच माफी मागू लागतो आणि म्हणतो की मी हे केलं नाही, मला माफ करा. पण सर्वजण त्याला आता खूपच बोलतात, त्याच्या सणासण कानाखाली मारतात. पोलीस मात्र राहुलला घेऊन जातात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.